श्री नवनाथ कथासार अध्याय 3 मारुतीची भेट श्रीराज्यात गमन। या अध्यायाच्या नित्य पठनाने सर्व क्षेत्रातील शत्रूंचा नाश होऊन मुष्टिविद्या प्राप्त होते। तसेच घरामध्ये मारुतीरायाचे कायम वास्तव्य राहते। अध्यायाला सुरुवात होत आहे। मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ सेतुबंध इत्यादी तीर्थयात्रा करून रामेश्वराला गेला। तिथे स्नान करून त्याने बसण्याची तयारी केली। तिथे त्याला मारुतीचे दर्शन झाले। तोच पाऊस पडू लागला, म्हणून मारुती राहण्यासाठी दरडी उकरून गुहा करू लागला। ते पाहून मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटले। तो मारुतीला म्हणाला, माकडा, तू अगदी मूर्ख दिसतोस। शरीराच्या संरक्षणासाठी तू आत्ता सोय करीत आहेस। अरे, पाऊस एकसारखा खूप पडत आहे। आता तुझे घर केव्हा तयार होणार? चोराने लुटून नेल्यावर दिव्यात तेल घालावे किंवा घराला आग लागल्यावर विहीर खणावास लागावे, त्याप्रमाणे पाऊस पडत असताना तू घराची तजवीज करत आहेस। ते ऐकून मारुती त्याला म्हणाला, तू एवढा चतुर दिसतोस, तर तू आहेस तरी कोण? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी एक जती आहे, मला मच्छिंद्र म्हणतात। त्यावर मारुती म्हणाला, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो। आता तुम्ही एक नवीनच जती निर्माण केला आलात, पण ते कसेही असो, मी काही दिवस मारुतीच्या शेजारी राहत होतो, त्यामुळे त्याच्या कलेचा हजारावा हिस्सा मला माहीत आहे। तो यावेळी मी तुला दाखवतो। त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव, नाहीतर हे जती नाव टाकून दे। याप्रमाणे मारुती मच्छिंद्रनाथास टोचून बोलल्यानंतर त्याने उत्तर दिले, तू मला कोणती कला दाखवणार आहेस ते दाखव, त्याचे निवारण श्री गुरु करतील। ते ऐकून मारुतीला फार राग आला। तो लगेच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप घेऊन त्याने मच्छिंद्रनाथास कवळून देता त्याच्या अंगावर 7 पर्वत उचलून फेकले। ते आकाश मार्गाने ढगाप्रमाणे येत आहे हे पाहून मच्छिंद्रनाथाने लगेच स्थिर स्थिर असे म्हणून वातप्रेरक मंत्रशक्तीच्या सामर्थ्याने ते पर्वत जागच्या जागी खेळवून ठेवले। मारुती एकावर एक असे पर्वत नाथावर टाकीतच होता, पण त्याने त्यास एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत जागच्या जागी खेळवून टाकले। ते पाहून मारुती रागाने प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे शोभला व एक मोठा पर्वत उचलून तो फेकून मारण्याचे बेतत आहे असे मच्छिंद्रनाथाने पाहिले। मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोरात ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला जागच्या जागी खेळवून टाकले। त्याचे चलनवलन बंद झाले। मारुतीने वर हात करून पर्वत टाकायला किंवा पायी चालायला देखील त्याच्या अंगी बळ राहिले नाही। ते पाहून वायूने आपल्या मुलाला मारुतीला पोटाला धरले आणि संकटातून सोडवण्यासाठी मच्छिंद्रनाथास विनंती केली। ती नाथाने मान्य करून पुन्हा मंतरलेले पाणी शिंपडले। त्यामुळे पर्वत आपल्या मूळ ठिकाणी व मारुतीही पूर्वस्थितीमध्ये आला। मारुतीने त्याच्याजवळ धन्य धन्य म्हटले। वायू मारुतीला म्हणाला, बाबा रे, तुझे या सध्या पुढे काहीच चालायचं नाही। याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले आहे। याची मंत्रशक्ती अफाट आहे। तुला कदाचित वाटेल की मी आपल्याच तोंडाने याच्या मंत्र सामर्थ्याची प्रौढी कशी वर्णन करतो, पण माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि यांनी आपल्याला शक्तीच्या बळाने दैवतांना दास केले आहे। नंतर मच्छिंद्रनाथ मारुतीला व त्याच्या पित्याच्या पाया पडला आणि आपल्याशी मित्रत्वाची वागण्यासाठी त्याने त्यांची प्रार्थना केली। ते दोघे प्रसन्न होऊन मनाने म्हणाले, तुझ्या कार्यासाठी आम्ही उभयता तुला सर्व प्रकारचे सहाय्य व सुखसंपत्ती देऊ। नंतर आपण जती आहोत असे तू खुशाल सांगत जा, असे मारुतीने त्याला वरदान दिले। त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले, मी जती या नावाने विख्यात होईल हे ठीक आहे, पण माझ्या मनात एक शंका आली आहे, तिचे आपण निवारण करावे। कोणती शंका आहे असं मारुतीने विचारलं। त्यावर त्यानं सांगितलं, तू सर्वज्ञ आहेस, मग माझ्याशी विनाकारण भांडण कशासाठी गेलेस? तुझी माझी नागाश्वत्थाच्या झाडाखाली पूर्वी भेट झाली होती। त्यावेळेस साभरे विद्येचे माझ्याकडून कवित्व करून तुम्हाला वरदान दिले होते। असे असताना हा बखेडा का गेलास? हे ऐकून मारुती मच्छिंद्रनाथाला म्हणाला, तू समुद्र स्नान करून येत होतास, तेव्हा मी तुला ओळखले आणि तुझ्याजवळ आलो। तू कवी नारायणाचा अवतार आहेस व मच्छीच्या पोटी जन्म घेतलास हे मला माहीत होते, परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागाश्वत्थाच्या झाडाखाली देवाने जो वर तुला दिला त्याचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पाहावे।
शिवाय यापुढे तुला आणखीन पुष्कळ संकटातून पार पडायचे आहे. म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकाव धरशील याचाही आत्मास मला घ्यावायचा होता. मारुती त्याला म्हणाला, तू आता इथून श्रीराज्यात जा आणि येथे कुशाल आराम कर. तुझी भेट झाली हे फार चांगले झाले. तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा बोजा उतरला जाईल. त्यावर मच्छिंद्रनाथाने विचारले, असे कोणते ओझे तुझ्यावर पडले आहे? त्यावर मारुती म्हणाला, योगेश्वरा, लंकेच्या रावणास ठार मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येत परत येत असता तिच्या मनात आले की मारुती रामाचा खरा दास आहे. यासाठी आपल्या हातून याचे होईल इतके अधिक कल्याण करावे. त्याचे लग्न करावे, संपत्ती व संतती द्यावी, सुख संपन्न करावे. स्त्री वाचून संसारात खरेच सुख नाही, परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे ऐकणार नाही असा संशय तिला आला. तेव्हा तिने मला गृहस्थाश्रमी करण्यासाठी वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्याजवळ बोलावले व प्रेमाने माझ्या तोंडावरून हात फिरवले. सीतामाई म्हणाली, बा मारुती, तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस. माझे तुझ्याजवळ एक मागणे आहे, ते तू दिलेस तर फार चांगले होईल. मी सांगेन ते तू सहसा नाकबूल करणार नाहीस म्हणा. अशा प्रकारे सीतेशी बोलणे ऐकून मला समाधान वाटले. कोणती इच्छा आहे असं मी तुला विचारल्यावर वचन दिल्याशिवाय ती आपला हेतू मला सांगेन. तेव्हा मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मानण्याने मनापासून कबूल केली. त्याबरोबर मी सुख भोगावे अशी इच्छा तिने सांगितली. त्यामुळे मी फार मोठ्या संकटात सापडलो व खिन्न होऊन सीतेला काही उत्तर न देता रामाकडे येऊन बसलो. माझा चेहरा सुकलेला पाहून श्रीरामाने मला जवळ घेऊन विचारले, तुझा चेहरा का सुकला आहे? मग मी सरळपणे सर्व कथा सांगितली. तेव्हा सर्व साक्षी राम म्हणाला, श्रीराज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत, परंतु यातील मर्म असे आहे की तुला आणि मला 4 चौकडी जन्म घ्यावायचा होता. मी 99 वेळा जन्म घेतला, तूही 99 होई. रावणाला मारून आल्यावर तुला श्रीराज्यात जावे लागणार होते, ती वेळ आता आली आहे. तेव्हा वेळेस तू अनुसरून वाग. याप्रमाणे सांगितल्यावर मी प्रभू रामांना विचारले, ब्रह्मचार्य व्रत आचरण करण्याचा माझा दृढ निश्चय आहे. मग श्रीराज्यात जाऊन माझा त्या स्त्रियांना व त्यांचा मला काय उपयोग? हे ऐकून रामाने सांगितले, तू ऊर्ध्वर येत आहेस. तुझ्या नुसत्या भुभुक्काराबरोबरच तेथील स्त्रिया गरोदर राहतील. आता तू आपल्या मनातलं सर्व संशय काढून टाक आणि श्रीराज्यात जा. तुझे ब्रह्मचार्य व्रत ढळणार नाही. रामचंद्राने याप्रमाणे सांगितल्यावर मी श्रीराज्यामध्ये गेलो. त्यावेळी तेथे मेनका नावाची एक राणी राज्य करीत होते. पृथ्वीवर इतर ठिकाणी मनुष्य, पशु, पक्षी वगैरे सर्व जातीतील स्त्रीपुरुष एकत्र आनंदाने रममान होतात असे तिने ऐकले होते. तेव्हापासून नाना विचार मनात आणून तिच्या अंगाची लाही लाही होत होती. प्रत्यक्ष मारुतीचा संग घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली. स्वतःच्या शरीराचे मांस सोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिली. अशी 12 वर्षे लुटली. अंगावरचे सर्व मांस संपले तरीही तिचा निश्चय ढळेना. तिची खडतर तपश्चर्या पाहून मी तिला प्रसन्न झालो. त्यावेळी माझ्या पाया पडून तिने आपले मनोरथ पूर्ण करायला सांगितले. ती मला म्हणाली, मारुती राया, तुझ्या भुभुक्काराने येथील सर्व स्त्रिया गरोदर राहतात. त्यामुळे तू येथील सर्व स्त्रियांचा पती ठरतोस. त्यामुळे सर्वांना खूप सुख होते, परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष संग करावा असे आहे. ही माझी इच्छा तू पूर्ण करावी. मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात प्रचलित असते. ते सुखही आम्हाला स्वप्नातही अनुभवता येऊ नये अशी आमच्या नशिबाची स्थिती आहे. तर ते सुख तुम्हाला प्रत्यक्ष दे. असं तिनं म्हटल्यावर मी तिला सांगितलं, मी ब्रह्मचर्य व्रत कडक पाळतो अशी माझी प्रसिद्धी आहे. त्यामुळे ही गोष्ट माझ्याकडून कधीही घडणार नाही. माझ्या श्वासाने तुमची तृप्ती होते तेवढे पुरे आहे. आता तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्रनाथ येथे येईल. तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल. मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. त्याच्यापासून तुला तुझ्या तपाचे फळ मिळेल असं सांगून मी तिचे समाधान केले. आता तो योग आजच आला आहे, तेव्हा तू तिकडे जाऊन तिचे पूर्ण समाधान कर. मारुतीचं हे बोलणं ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी ही वृद्धवर येताच आहे, त्यामुळे मला हे काम सांगून काय उपयोग? माझे ब्रह्मचार्य पूर्ण नष्ट होईल व जगात माझी नाचक्की होईल.
तेव्हा तू हे असले काम मला सांगू नकोस. शिवाय श्रीसंग हे अपकीर्तीचे भांडार आहे, म्हणून ही गोष्ट करावी असे मला बिलकुल वाटत नाही, कारण नागपंथी योगी मला वाळीत टाकतील. मच्छिंद्रनाथाने अशा प्रकारे नकार देताच मारुती त्याला म्हणाला, ही गोष्ट अनादी कालापासून चालत आली. जसे 99 मारुती तसेच 99 मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे. तुझ्या पोटी मौनीनाथ म्हणून पुत्र होईल, त्याची कीर्ती दिगंत पसरेल. मारुतीने त्याला असे सांगून त्याचे मन वळवले. मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात जाण्यास तयार झाला. पण एकमेकास नमस्कार करून ते दोघे आपापल्या मार्गाने गेले. अध्याय 3 समाप्त होत आहे.